नमस्कार. शहाद्यात लैंगिक अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरणी मालेगावच्या नराधमास पोलिसांनी रंगेहात पकडले. शहादा पोलिसांची मोठी कारवाई. आरोपीच्या मोबाईलमध्ये धक्कादायक पुरावे. मालेगावच्या या नराधमाची शहाद्यात येऊन युवतीला धमकी. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची त्वरित कारवाई. शहाद्यातील एका 23 वर्षीय युवतीस सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिचे अश्लील फोटो व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालेगाव येथील 34 वर्षीय इसम यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1.5 वर्षापूर्वी सोशल मीडियावर मैत्री करत युवक युवतींची ओळख निर्माण झाली. संबंधित इसमाने सदर युवतीस मालेगाव येथील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिला त्रास देत होता. पीडितेने आपल्या व कुटुंबियांची बदनामी होऊ नये या धाकाने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र संबंधित युवक हा शहाद्यात येऊन युवतीला धमकावत असल्याचे काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आले. याबाबत सदरील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता मालेगाव येथील इसमाच्या मोबाईलमध्ये धक्कादायक सत्य समोर आले. या मोबाईलमध्ये व्हिडिओ व फोटो हे पुरावे मिळून आले. या पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहादा पोलीस ठाण्याच्या आवारात नातेवाईक व कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या आरोपीविरोधात कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळत असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती होणे गरजेचे असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.